स्वाती. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. तर आता मी जात आहोत महबूबनगरला. आज आहे संडे. संडे म्हणल्यानंतर फुल मस्ती असते आमच्या इथे. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. आभाळ एकदम सुंदर दिसत आहे, एकदम असं छान सुंदर दिसते. तर इथं माझी मैत्रीण आणि मुलांचा गोंधळ भरपूर होता. आणि तसं म्हणलं तर मुलांना बाहेर गेल्यानंतर पण भरपूर छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आम्हाला पण भारी वाटतं बरं का. महिन्यातला एक दिवस आमच्या इथून महबूबनगर आहे ते थोड्या अंतरावरती आहे, 21 किलोमीटर असेल. आणि तिथं भरपूर काही बघण्यासारखं आहे. आणि आज वातावरण इतकं सुंदर होतं, मस्त आभाळ, पाऊस काहीही नव्हता. आणि मध्येच आमची हसणं मस्ती हे चालूच होतं. आणि आज आम्हाला झुमर घ्यायचं होतं. मी 1 वर्षापासून माझं ते स्वप्न होतं की आपण घरामध्ये झुमर घ्यायचं आहे. आणि म्हणजे घर घेतलं तेव्हापासूनचं ते स्वप्नच होतं. आणि त्या शॉपमध्ये गेलेलं होतं, तिथं इतक्या व्हेरायटीचे झुंबर होते की अगदी मस्त, एकापेक्षा एक सुंदर. आणि तशाच तिथं छोट्या लाईटी पण इतक्या मस्त होत्या, जसं की आपण गणपती महालक्ष्मीला डेकोरेशन करू शकतो, दिवाळीमध्ये पण ते वापरू शकतो. तर आणि इथं पण मुलांची मस्तीच होती, त्यांना पण थोडंसं बरं वाटतं असं. आणि इकडं आमचं बघणं चालू होतं की कोणतं घ्यायचं, हे घ्यायचं का ते घ्यायचं. आणि आमच्यासोबतच ह्यांच्या फ्रेंडला पण घ्यायचं होतं. आणि झुंबर घेताना एक झालेलं की आम्ही त्यांच्यासाठी पण सेमच घेतलं आणि आमच्यासाठी पण सेमच घेतलेलं आहे. तर तिथं तुम्ही बघू शकता, किचनमध्ये लावायचे बल्ब इतके छान आणि मस्त होते. बस मी तर नुसतं बघतच राहिले होते की किती छान, असं बघता क्षणी ते आवडत होतं. आणि प्राईस पण तेवढी जास्त अशी नव्हती. इतक्या वेळेस आम्ही जेवढे दुकानं म्हणजे दुकानामध्ये जेवढं बघितलं त्याच्यापेक्षा आम्हाला इथं कमी प्राईसमध्ये भेटलेलं आहे. आणि क्वालिटी एकदम छान आणि मस्त आहे. तर ह्या झुंबरची आम्ही अगोदर चौकशी करत होतो, पण ते दिसायला तेवढं काही विशेष नव्हतं. पण म्हणलं एकदा विचारायला काय फरक पडतो आहे, तर विचारलेलं आम्ही. आणि त्याच्यापेक्षा आम्ही घेतलेलं झुंबर जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आवडले. आणि 2 झुंबरची इथं पॅकिंग चालू होती. आणि श्रीजा आहे तो त्याच्या पप्पापाशीच बसलेला. इथं घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालेलो पुढच्या प्रवासाला. आणि एक ठिकाणी एक प्लेस होता, इतका सुंदर आणि मस्त वाटत होता. असं वाटत होतं की गोव्याला गेल्यासारखंच तिथं फील होत होतं, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही गोव्यामध्ये काही दिवस राहिलेलो, पण त्यावेळेस मला एवढं नॉलेज नव्हतं की बाबा हे कॅप्चर करायचं, ते कॅप्चर करायचं किंवा फोटो काढायचे, असं काही नव्हतं. आणि आता समज झाले. पण आता आम्ही इकडं हैदराबादमध्ये आलेलो आहोत. तर इथं पण आम्ही व्हिडिओ काढले, थोडेसे फोटोशूट केलेले आहेत. आणि मुलांची तर मस्ती चालूच होती. माझी मैत्रीण जी आहे ती, मी व्हिडिओ काढतात ती म्हणत होती मी तुझ्या मागे मागेच जाऊ का, असं तसं बोलणं चालू होतं. आणि तुम्ही पण ह्या ठिकाणी जाऊन या. आता ह्याचं नाव काय आहे ते मला माहिती नाही, बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याचं नाव सांगेल. म्हणजे मी जेव्हा जाईल त्यावेळेस ह्याचं नाव सांगेल. आणि कसं आहे माहिती आहे का, स्पेशली म्हणजे प्रत्येक म्हणजे महिन्यातून आपण एक वेळेसच बाहेर फिरायला जाऊ शकतो, किंवा नाहीतर मग मुलांची शाळा असते, त्यांचे स्कूल असतात त्याच्यामुळे. आणि त्यांना पण एक दिवस नेल्यानंतर बरं वाटतं. आणि मला हे सगळं इथलं बघितल्यानंतर गोव्याची आठवण आलेली आहे. त्यावेळेस आम्ही भरपूर असं तिथं फिरायचो, प्रत्येक संडेला बीचवरती किंवा कुठंतरी गेलेलं असायचंच. आणि त्यावेळेस एवढे व्हिडिओ करायचं एवढं वेड नव्हतं मला, नाहीतर मग त्यावेळेस पण मी व्हिडिओज केले असते. आणि त्यावेळेस कसं पिहू छोटी होती, त्यावेळेस मग म्हणजे तेवढं काही जमत पण नव्हतं. आणि तेवढं काही डोक्यामध्ये येत पण नव्हतं की व्हिडिओ करावे, तिथला मस्त असा व्ह्यू कॅप्चर करावा. आणि तिथलं सगळं बघितल्यानंतर मग आम्ही निघालो नॅशनल मार्टमध्ये. आम्हाला घ्यायचा होता किराणा. त्याच्या अगोदर एका ठिकाणी आम्ही फळं घेतलेली आहेत. आणि नंतर मग पोहोचलो नॅशनल मार्टमध्ये, जिथं आम्ही महिन्याला किराणा घेतो. एकदा महिन्याचं सामान आणून ठेवलं ना, मग महिनाभर टेन्शन राहत नाही. आणि त्याच्यामुळे मग आणि श्री जो आहे तो ट्रॉलीमध्ये बसलेला आणि इकडं तिकडं त्याचं वेगळंच असतं की मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. आणि ते भारी वाटतं की मुलांना पण काही काही वस्तू घ्यायच्या असतात. आणि पिहू म्हणते मम्मी, पिहूचं आता सध्या नुसतं चालू आहे की मला नोटबुक घ्यायची, मला पेन्सिल घ्यायची. म्हणजे तिचं स्कूल तर चालू आहे की मम्मी मला म्हणजे मला स्केच पण घ्यायचे, असं तसं. आणि सामान घेतलेलं आहे. 2 तास आम्हाला तिथं सामान घेण्यासाठी लागलेली. नंतर मग सामान आणलं बाहेर आणि ते
बॅगमध्ये भरायचं काम चालू होतं आणि आज संडे असल्यामुळे इतकी गर्दी होती बस. आणि हे व्हिडिओ काढत होते तर हे दादा म्हणत होते मला घेऊ नका, मला घेऊ नका, असं चाललेलं. आम्ही सगळेजण मस्त असं हसलेलो आणि खूप भारी वाटलं होतं. नंतर मग तिथून घरी येण्याचा प्रवास चालू झालेला आणि स्पेशली श्रीच्या हातामध्ये कुरकुरा, म्हणजे पापडी दिलेली कुरकुरा नाही, आणि तो इतकी मन लावून खात होता की बस, म्हणजे त्याला ती आवडलेली. तो घरी येईपर्यंत काही सोडत नव्हता. मग घरी आलो आणि हे झुंबर जे आहे ते बसवलेलं आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत मनाला काही शांती वाटत नाही. तर हे दोघंजण फ्रेंड झुंबर बसवायचं काम चालू होतं आणि आम्ही दोघीजणी मुलांना, छोटी मुलं आहेत ना त्याच्यामुळे त्यांना सांभाळायचं काम चालू होतं. आणि झुंबरमध्ये वायफाय आहे प्लस मल्टी कलर लाईट पण आहेत आणि भारी वाटत होतं. हे आम्हाला भेटलेलं आहे 3,800 रुपयामध्ये आणि क्वालिटी इतकी छान अप्रतिम आहे. आणि घेतल्यानंतर घरी लावल्यानंतर घरामध्ये पण लुक जो आहे तो छान आलेला. हळूहळू मी घर सजवण्याचा प्रयत्न करत आहे जसं जमेल तसं. नंतर मग मी बनवलेला केक आहेत, कारण की मी आता केकचा बिझनेस चालू केलेला आहे थोडंफार जसं जमेल तसं. आणि हा जो आहे तो माझा दुसऱ्या नंबरचा केक आहे. आणि कसा झालेला आहे केक तो कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य.